हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बोरनान आणि हळदी कुंकवाची तयारी करते. बोरनांसाठीचं डेकोरेशन करते. आता हे डेकोरेशन माझं हळदी कुंकवाचं आणि बोरनांचं दोन्ही असेल. तर मी उलन रंगोली मॅटचे छोटे आणि मोठे काही पतंग बनवून घेतले होते. लाईव्हमध्ये मी हे शेअर केलेले आहेत व्हिडिओ. मल्हार नावाचा पतंग काढलेला. माझ्या बाळाचं नाव मल्हार आहे. मी मागच्या काही व्हिडिओमध्ये ते नाव सांगितलं नव्हतं, म्हणजे रिव्हील केलं नव्हतं. तर आज मी ते नाव रिव्हील करते. माझ्या बाळाचं नाव मल्हार आहे. असो, तर मला खूप तयारी करायची होती हळदी कुंकवाची आणि बोरणांसाठी पण. तर तो झोपला होता म्हणून आता पटकन डेकोरेशन वगैरे मला आवरून घ्यायचं होतं. त्याच्यानंतर दारापुढे छोटीशी रांगोळी काढायची होती. आता रंगोली मॅटचे रांगोळीचे पण काही डिझाईन मी बनवल्या होत्या, तरी पण आपली रांगोळी काढायची हौस काही जात नाही. त्याच्यामुळे मला थोडीशी रांगोळी पण काढायची होती आणि डेकोरेशनचं पण काही साहित्य तिथे ठेवायचं होतं. हळदी कुंकवाचं करंडं वगैरे तसं तर मी बनवलं होतं, तरी पण म्हटलं बोरनान म्हणून छोटीशी एक रांगोळी काढावी. तर पटकन असं छोटंसंच डेकोरेशन मी आवरून घेत होते. तर बघा, असं काही मी छोटंसं डेकोरेशन करून घेतलं होतं. आता इथे ना तुम्हाला काही फर असे लटकलेले दिसत असतील, तर नंतर मला अशी आयडिया आली की पतंग थोडेसे असे शेपटीसला तिथे काहीतरी फर वगैरे लावून काहीतरी वेगळं करावं, म्हणून मी ते फर लावले. बघा, अशा पद्धतीने मी रांगोळीच्या साह्याने हळदी कुंकवाचे करंडे वगैरे शुभचिन्हाची रांगोळी अशी ठेवली होती. त्याच्यानंतर आतमध्ये असं काय डेकोरेशन केलं होतं. मम्मीने मला बोरणांच्या आधीच अशा काही गालेचे पाठवून दिले होते. ते अंथरला होता गालेच्या. मुलं पण बोरणांसाठी येतात, त्याच्यामुळे जास्त चॉकलेटचाच वापर मी केला होता. बिस्किट थोडेसे कमी वापरले होते, का तर मुलं बिस्किटं घेत नाहीत आणि बोरं पण घेत नाहीत, म्हणून चॉकलेट भरपूर आणले होते. बाळाला पण असं मस्त तयार केला. त्याला आज जोधपुरी घालून तयार केला होता मी. आणि तसा तर तो हलव्याचे दागिने घालायला पहिल्यांदा नकोच म्हणत होता. नंतर हळूहळू त्याला ते दागिने बघून बघून ना घालायची इच्छा झाली आणि परत काढ-घाल करून त्या हलव्याचा दागिना तो मोडून पण टाकला. नंतर घातलाच नाही. आणि त्याला असं वाटत होतं की त्याचा आज हॅपी बर्थडेच आहे, त्याच्यामुळे तो सारखा दिव्याला पण फुंकत होता. तसा हा त्याचा सेकंड बोरनान आहे. त्याच्यामुळे थोडंसं काही इतरांचं बघून त्याला समजलंच होतं की नक्की हा काय प्रकार चालू आहे. पण जसं मुलं चॉकलेट गोळा करायला जवळ येत होते ना, तसं तो घाबरत होता. पहिल्यांदा ना त्याला खूप मजा आली की डोक्यावरून बोरं वगैरे पडत आहेत, चॉकलेट पडत आहेत, बिस्किट पडत आहेत. नंतर ना त्याला ते सगळं नको वाटायला लागलं. मग काही वेळाने त्याला मांडीवर पण घेऊन बसावं लागलं. तसा अशा गोष्टींना तो सपोर्ट करतो, पण थोडंसं गर्दी बघून थोडीशी भीती पण वाटत होती त्याला. त्यानंतर सगळ्यांनी आम्ही त्याच्यावरती अशी चुरमुऱ्यांची आंघोळ घालून घेतली. त्याच्यानंतर माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी आटपून घेतला. हळदी कुंकू आणि बोरणांचा कार्यक्रम झाल्यानंतर मी आणि त्याच्या बाबांनी दोघांनी मिळून त्याला मुरमुऱ्यांनी आंघोळ अशी घालून घेतली.
चला तर मग या बोरनांच्या आणि हळदी कुंकवाच्या व्लॉगला इथे सेंड करते. कसा वाटला हा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.